खोक्या भोसले प्रकरणामध्ये विलन ठरवून आपल्या खुनाचा कट रचण्यात आला होता असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले आहेत। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईत आणली गेली। धस यांना हरणाचं मांस कसं पुरवलं जातं असं त्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये आपल्याला विलन ठरवायचं होतं असा गंभीर आरोप धस यांनी केलाय। त्यांच्या या आरोपामुळे आता मोठी खळबळ माजली आहे। तर सुरेश धसांनी तातडीनं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, गुन्हा दाखल करावा। त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाहीये का? खोक्या भोसले आणि सुरेश धस यांचे जे आहेत ते संबंध जगजाहीर आहेत। त्यामुळे मग कुठंतरी सुरेश धस घाबरलेत का? आणि मग त्यांना चित्रपटांची आवड आहे, त्यामुळे चित्रपटांचे डायलॉग, चित्रपटांचे सीन क्रिएट करणं हे त्यांना फार छान जमतं। त्यामुळे अशा पद्धतीचे काहीतरी डायलॉग मारायचे, काहीतरी सीन जो आहे तो क्रिएट करायचा आणि बातमी द्यायची। म्हणजे स्वतः सुरेश धस यांना विलन करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, पण त्यांना बीडच्या राजकारणात जे आहे ते हिरो व्हायचंय, म्हणून अशा पद्धतीचा जो आहे तो या प्रकरणाचा बाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।